आपण मध्यपूर्वेतून येणाऱ्या हल्ल्यांच्या आणि प्रतिहल्ल्यांच्या बातम्या रोजच ऐकतोय, पण ह्या सगळ्याच्या मागे एक खूप मोठी गोष्ट घडतीये, एक असा बदल जो आधुनिक युद्धाचं चित्रच कायमचं पालटून टाकतंय. हे फक्त एक वाक्य नाहीये, हे एका नव्या आणि धोकादायक पर्वाची सुरुवात आहे. हे बदल किती मोठे आहेत आणि त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात याची ही एक छोटीशी ओळख आहे. चला, याच्या अगदी मुळाशी जाऊया. या नव्या युद्धाच्या युगात सगळ्यात आधी काय दिसतंय, तर ते आहे खर्चातली एक प्रचंड मोठी दरी. आणि खरं तर इथूनच युद्धाचं नवं गणित सुरू होतं. तर आपण आता पहिल्या भागाकडे वळतोय. इथे लष्करी खर्चाचे जुने नियम आता चालत नाहीत. आक्रमण करणाऱ्याला काही $1000 लागतात, तर त्याला थांबवण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च करावे लागतात. जरा विचार करा, एका बाजूला तुम्ही एक महागडी मिसाईल वापरता आणि तेवढ्याच पैशात तुमचा शत्रू तुमच्यावर 100पेक्षा जास्त हल्ले करू शकतो. आता सांगा, पारडं कोणाच्या बाजूने जड आहे? हेच ते नवं समीकरण आहे. हा जो आलेख आहे ना, तो ही गोष्ट अगदी सोपी करून सांगतो. हजारोंच्या धोक्याला थांबवण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतायत आणि हेच आहे युद्धाचं बदललेलं आर्थिक वास्तव. ठीक आहे, आता जरा टेक्नॉलॉजीबद्दल बोलूया. ही जी क्रांती आहे ना, ती फक्त ड्रोनपुरती मर्यादित नाहीये, हे लक्षात घ्या. यामागे एक पूर्णपणे नवीन, एकमेकांशी जोडलेली सिस्टीम आहे. तर मग काय आहे या नव्या सिस्टीममध्ये? बघा, यात स्वतःहून काम करणाऱ्या प्रणाली आहेत. मग आहे AI, जे लक्ष्य शोधायला मदत करतं, साध्या कमर्शियल सॅटेलाइट्सकडून मिळणाऱ्या इमेजेस, मजबूत कम्युनिकेशन नेटवर्क आणि सायबर हत्यारासुद्धा. हे सगळं मिळून एक जबरदस्त कॉम्बिनेशन बनतं. या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे? त्याला म्हणतात वेळेचं संकुचन. सोप्या भाषेत सांगायचं तर, शत्रू काही विचार करण्याच्या आत किंवा तिथून हलायच्या आत त्याला शोधायचं, निर्णय घ्यायचा आणि हल्ला करायचा. सगळं काही सेकंदात. आणि इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते. आता कदाचित युद्धातलं सगळ्यात किमती प्रोडक्ट हे शस्त्र किंवा हार्डवेअर नाहीये. नाही, ते आहे डेटा. का? कारण हाच डेटा AIला ट्रेनिंग देण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे हार्डवेअरपेक्षा डेटा जास्त महत्त्वाचा बनला आहे. आता उत्पादनाचा वेग बघूया. ही तर 2 वेगवेगळ्या जगाची गोष्ट आहे. एकीकडे रशियाचं ध्येय आहे दिवसाला जवळपास 1000 ड्रोन बनवण्याचं, दिवसाला, आणि दुसरीकडे लॉकहीड मार्टिन वर्षाला फक्त 2000 पॅट्रियट इंटरसेप्टर्स बनवण्याचं ध्येय ठेवतंय. दिवसाला 1000 आणि वर्षाला 2000. हा जो फरक आहे ना, तोच युद्धाचं भवितव्य ठरवणार आहे. ह्या सगळ्याचे परिणाम काय होतात? सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे युद्धाचं लोकशाहीकरण. म्हणजे काय? म्हणजे हे की ही खतरनाक टेक्नॉलॉजी आता फक्त मोठ्या देशांची मक्तेदारी राहिलेली नाहीये. हे जे स्वस्त पण अत्यंत प्रभावी हत्यार आहेत ना, ती आता दहशतवादी गटांच्या, ड्रग कार्टेल्सच्या आणि अगदी गुन्हेगारी टोळ्यांच्या हातात पडली आहेत. आणि यामुळे होतंय काय की जे काम फक्त मोठ्या सैन्याला जमायचं ते आता हे गटही करू शकतात. विचार करा, जागतिक सुरक्षेसाठी हा किती मोठा धोका आहे. थोडं मागे जाऊया. 1991चं आखाती युद्ध आठवतंय? तेव्हा पहिल्यांदा जगाने पाहिलं की टेक्नॉलॉजी किती अचूक असू शकते. पण तेव्हा ती अचूकता काही निवडक, प्रचंड महागड्या शस्त्रांपुरतीच होती. आता काय झालंय? आता तीच अचूकता, तोच प्रिसिजन मास प्रोड्यूस होतोय, म्हणजे स्वस्त आणि मोठ्या संख्येने. हाच तो बदल आहे, प्रिसिजनपासून प्रिसाईज मासपर्यंतचा. पण इथे एक मोठी अडचण आहे. आपल्या इंटेलिजन्स एजन्सीजकडे माहितीचा अक्षरशः पूर येतोय. प्रत्येक छोट्या मोठ्या हालचालीची खबर असते, पण तरीही शत्रू पुढे काय करणार आहे याचा अंदाज मात्र चुकत चाललाय. हे अगदी तसंच आहे जसं म्हणतात ना, की कधीकधी झाडं दिसतात पण अख्खं जंगल दिसत नाही. म्हणजे शत्रू काय करतोय हे आपल्याला दिसतं, पण तो ते का करतोय, त्याच्या डोक्यात काय विचार आहेत हेच कळत नाही. आणि सगळा घोळ इथेच होतो. आणि जेव्हा असे अंदाज चुकतात तेव्हा त्याचे परिणाम फक्त युद्धभूमीवर नाही तर डिप्लोमसीवर पण होतात. हे संघर्ष इतक्या वेगाने वाढतात की त्यांना थांबवण्यासाठी किंवा ज्याला ऑफ रॅम्प म्हणतात तो शोधायला वेळच मिळत नाही. सगळं खूप गुंतागुंतीचं होऊन बसतं. आणि आता आपण येतोय या नव्या गणिताच्या सगळ्यात धोकादायक आणि अंतिम परिणामाकडे. ही शक्यता आहे अण्वस्त्र प्रसाराची. इराणचं उदाहरण घेऊया, म्हणजे हे जास्त स्पष्ट होईल. 2003च्या आधी त्यांचं ध्येय स्पष्ट होतं, अणुबॉम्ब बनवायचा. त्यानंतर त्यांनी स्ट्रॅटेजी बदलली. त्यांनी ठरवलं की आपण बॉम्ब नाही बनवणार, पण बनवण्याची क्षमता ठेवणार. पण आता हे जे नवं समीकरण तयार झालंय, त्यामुळे कदाचित इराणला असं वाटू शकतं की स्वतःला वाचवण्यासाठी अणुबॉम्ब बनवण्याशिवाय दुसरा कोणताही खात्रीशीर मार्ग नाहीये. आणि यामुळेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. ज्या युगात अत्यंत अचूक आणि विनाशकारी हल्ले अगदी कमी खर्चात करता येतात,
त्या युगात काही देशांना असं वाटू शकतं का की अणुबॉम्ब हाच त्यांच्या संरक्षणाचा एकमेव पर्याय उरला आहे? या प्रश्नाचं उत्तर भविष्यात काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.